कन्सिडर द फॉलोइंग एंटिटीज अँड देअर रिलेशनशिप्स. दोन दिलेले आहेत टेबल्स. डॉक्टर, त्याला फील्ड्स आहेत डॉक्टर नंबर, डॉक्टर नेम, ऍड्रेस, सिटी आणि एरिया. त्यानंतर नेक्स्ट आहे हॉस्पिटल, त्याला काय पॅरामीटर्स दिलेत, हॉस्पिटल नंबर, हॉस्पिटल नेम, हॉस्पिटल सिटी. Doctor and hospital are related with many-to-many relationship. Create a RDB in 3NF for the above and solve the following. आता मला सांगा, डॉक्टर आणि हॉस्पिटल हे मेनी टू मेनी रिलेशनशिपनी अटॅच होणार आहेत, तर थर्ड टेबल क्रिएट होईल का? नाही मॅडम. नो मॅम. नाही, कसं काय? मेनी टू मेनीला आपण काय करतो, थर्ड टेबल क्रिएट करतो ना. हो, मेनी टू मेनीला टेबल मेनी टू मेनी असेल तर करतो मॅडम. म्हणजे हा बरोबर आहे, म्हणजे कन्स्ट्रक्ट मेनी टू मेनीच आहे ना मग. बरोबर आहे, बरोबर. हे बघ, मेनी रिलेटेड विथ मेनी टू मेनी, म्हणून आपण इथे तिसरा टेबल पण घेणार, डॉक्टर हॉस्पिटल. युझिंग अबाउट डेटाबेस राईट अ PHP स्क्रिप्ट विच ऍक्सेप्ट हॉस्पिटल नेम. युजर कडून आपल्याला काय ऍक्सेप्ट करायचंय, हॉस्पिटल नेम. म्हणजे टेक्स्ट बॉक्स थ्रू आपण काय घेणार, हॉस्पिटल नेम. अँड प्रिंट द इन्फॉर्मेशन अबाउट डॉक्टर्स विजिटिंग ऑर वर्किंग इन दॅट हॉस्पिटल इन अ टॅब्युलर फॉर्मॅट. आपल्याला काय करायचं आहे, हॉस्पिटलचं नेम घ्यायचंय आणि त्या हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या डॉक्टर्सचे इन्फॉर्मेशन आपल्याला टेबल फॉर्मॅटमध्ये प्रिंट करायची आहे. सो याच्यासाठी पुन्हा आपल्याला काय करावं लागेल, पुन्हा त्याच सगळ्या स्टेप्स फॉलो करायच्या, की सुरुवातीला म्हणजे काय, की आपल्याला डेटाबेस क्रिएट करून घ्यावा लागेल. ठीक आहे. सो आता हा डेटाबेस मी तुम्हाला फक्त दाखवणार आहे, रन करून दाखवणार नाही, फक्त एक्सप्लेन करेल. एकदा मी तुम्हाला सांगितलंय कसं करायचं ते. ठीक आहे. सो हा आपला डॉक्टर टेबल असेल, क्रिएट टेबल डॉक्टर. त्याच्यामध्ये डॉक्टर नंबर इंटीजर, प्रायमरी की, डॉक्टर नेम व्हॅरकॅर 30, ऍड्रेस सिटी एरिया व्हॅरकॅर 30. सो हा याने आपला काय होईल, आपला टेबल काय करणार आहोत, आपण क्रिएट करणार आहोत. या टेबलमध्ये आपण व्हॅल्यूज इन्सर्ट करणार आहोत. इन्सर्ट इनटू डॉक्टर व्हॅल्यूज 1 मिस्टर काळे, SP रोड, पुणे, नियर स्वारगेट. सो ह्या व्हॅल्यूज मला हव्या तशा मी टाकलेल्या आहेत. या ठिकाणी तो टेबल ऑलरेडी मी बनवलेला आहे, सो मी तुम्हाला दाखवेन. ठीक आहे, तुम्ही तो करून बघायचा आहे. आता प्रत्येक गोष्ट मी नाही हे करू शकत, पण तुम्हाला कळावं म्हणून मी इथे दाखवते. सेम प्रोसेसने तुम्हाला जायचं आहे डेटाबेस क्रिएट करण्यासाठी. सो सिलेक्ट स्टार फ्रॉम डॉक्टर. त्याच्यामध्ये मी काय केलेलं आहे, 5 व्हॅल्यूज इन्सर्ट केलेल्या आहेत. तुम्ही सुद्धा प्रोग्रामिंग करताना 5 ते 6 व्हॅल्यूज ऍड करणं अपेक्षित आहे. डॉक्टर नंतर आता आपल्याला हॉस्पिटल टेबल क्रिएट करायचा आहे. सो क्रिएट टेबल हॉस्पिटल, हॉस्पिटल नंबर इंटीजर, प्रायमरी की, हॉस्पिटल नेम व्हॅरकॅर 30, हॉस्पिटल सिटी व्हॅरकॅर 30. आणि त्याच्यामध्ये मी 3 व्हॅल्यूज काय केलेल्या आहेत, इन्सर्ट केलेल्या आहेत, 101, 102 आणि 103. सो इथे जर तुम्हाला मी त्या व्हॅल्यूज पण दाखवते. सो सिलेक्ट स्टार फ्रॉम हॉस्पिटल. ही 3 हॉस्पिटल आपण घेतलेली आहे, वाडिया सिटी हॉस्पिटल आणि बारामती सिटी हॉस्पिटल. तुम्हाला हवी ती नावं तुम्ही घ्या, त्या ठिकाणी रेकॉर्ड्स इन्सर्ट करा. त्यानंतर आता आपण तिसरा टेबल क्रिएट केलेला आहे, क्रिएट डॉक्टर हॉस्पिटल. मग त्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, वरचे जे दोन्ही टेबल्स आहेत डॉक्टर आणि हॉस्पिटल, त्याच्या प्रायमरी की ऍज अ फॉरेन की म्हणून आपण याच्यामध्ये घेणार आहोत. सो डॉक नंबर इंटीजर, हॉस्पिटल नंबर इंटीजर, फॉरेन की डॉक नंबर रेफरन्सेस डॉक्टर ब्रॅकेटमध्ये डॉक एनो, फॉरेन की हॉस्पिटल नंबर रेफरन्सेस हॉस्पिटल ऑफ एनो. सो ठीक आहे. सो इथं आपण काय केलं, थर्ड टेबल क्रिएट केला आणि त्याच्यामध्ये पण आपण काय केल्या, व्हॅल्यूज काय केलेल्या आहेत, इन्सर्ट करून घेतलेल्या आहेत. सो तिसरा जर टेबल बघितला, सिलेक्ट स्टार फ्रॉम, नाव दिलेलं आहे टेबलचं हॉस्पिटल. सो या ठिकाणी आपण व्हॅल्यूज कॉम्बिनेशन मी करून टाकलेलं आहे. आता
आपल्याला आधी क्वेरी तयार करून घ्यायची. सो आपली काय क्वेरी तयार होईल? आपल्याला काय प्रिंट करायचंय? इन्फॉर्मेशन ऑफ डॉक्टर्स. ठीक आहे. आणि काय ऍक्सेप्ट करायचंय? हॉस्पिटल नेम. सो पहिल्यांदा नेहमी लक्षात ठेवायचं की आधी साईडला क्वेरी करून घ्यायची. डायरेक्ट प्रोग्रामिंग करायला जायचं नाही, डायरेक्ट PHP मध्ये करायचं नाही. आपण क्वेरी करून घेतली. सिलेक्ट डॉक्टर डॉट डॉक एनो, डॉक्टर डॉट डॉक नेम, डॉक्टर डॉट ऍड्रेस, डॉक्टर डॉट सिटी, डॉक्टर एरिया फ्रॉम डॉक्टर हॉस्पिटल, डॉक्टर हॉस्पिटल. पुन्हा आपण इथे जॉईन घेतलेला आहे. ठीक आहे. So where doctor dot doc no is equal to doctor underscore hospital dot doc no and hospital dot hosp no is equal to doctor hospital dot hosp no and आपल्याला काय करायचं आहे? हॉस्पिटल नेम युजर कडून घ्यायचंय. हॉस्पिटल नेम इज इक्वल टू बारामती सिटी हॉस्पिटल. मी ही हार्ड कोडेड व्हॅल्यू घेतलेली आहे की आपण रन करून बघू. जर क्वेरी रन झाली तर आपण ती प्रोग्राम मध्ये वापरायची, म्हणजे आपलं आउटपुट चुकत नाही. ठीक आहे. बारामती सिटी हॉस्पिटलला कुठले डॉक्टर आहेत? मिस्टर गोरे, मिस्टर काले. ठीक आहे. सो त्यांचा नंबर आपण इथे मी तुम्हाला दाखवते कसं टॅली करणार तुम्ही. 103 ला काय आहे? बारामती सिटी हॉस्पिटल 103. सो 103 ला इथं बघा कोण कोण असाइन आहे. 103 ला 3rd नंबरचा रेकॉर्ड आणि 1st नंबरचा रेकॉर्ड. सो 3rd नंबरला कोण आहे? मिस्टर गोरे. आणि 1st नंबरला कोण आहे? मिस्टर काळे. ठीक आहे. सो तेच आउटपुट आलंय का आपलं? आपण चेक करूयात. ठीक आहे. मिस्टर गोरे आणि मिस्टर काळे, म्हणजे आपली क्वेरी काय आहे? करेक्ट आहे. आता हीच क्वेरी आपल्याला काय करायची आहे? आपल्या PHP प्रोग्राम मध्ये एम्बेड करायची आहे. सो आता आपण HTML चा आणि PHP चा कोड बघूयात. इथपर्यंत समजलंय? यात काही अवघड नव्हतंच. हे समजलंय का? Yes, madam. टेबल क्रिएट केले, व्हॅल्यूज टाकल्या, क्वेरी आपली रन होतीये का करून बघितली. ठीक आहे. आता पुढे आलो आपण. आता ओके, व्हेरी गुड. आता आपण पुढे आलो. HTML चा फॉर्म युजर कडून आपल्याला काय घ्यायचं इथं बघायचं. हॉस्पिटल नेम इज इक्वल टू बारामती सिटी, म्हणजे युजर कडून आपल्याला घ्यायचंय हॉस्पिटल नेम. सो HTML च्या फॉर्मला आले मी. पुन्हा बेसिक HTML, हेड, बॉडी, फॉर्म टॅग, त्याच्यामध्ये ऍक्शन, मेथड, एंटर हॉस्पिटल नेम. ओके. इनपुट टाइप टेक्स्ट, नेम इज इक्वल टू INP. इनपुट टाइप सबमिट आणि इनपुट टाइप रिसेट, म्हणजे सबमिट बटन, रिसेट बटन. मगाचाच फॉर्म आहे. मी मगाशी पण सांगितलं, एक प्रोग्राम सांगितलाय, बाकीचे तुम्हाला इझिली समजतील. जर मगाचा समजला असेल तर आत्ताचा काहीच अवघड नाही. HTML फॉर्म तोच आहे, फक्त एंटर डिपार्टमेंटच्या ऐवजी मी काय केलं? एंटर हॉस्पिटल नेम. ठीक आहे. एंटर हॉस्पिटल नेम, टेक्स्ट बॉक्स, डिस्प्ले बटन आणि क्लिअर बटन. जसं मगाशी पण सांगितलं, तुम्हाला हवा तसा हा फॉर्म तुम्ही काय करा? डिझाईन करा. आता आपण पुढच्या ह्याला येऊयात. PHP चा कोड. मगाचा कोड आणि हा कोड याच्यामध्ये एकच बेसिक डिफरन्स आहे. जसं मगाशी सांगितलं की क्वेरी आणि फील्ड्सची नावं बदलतात. बाकी तुमचं PHPचं कोडचं स्ट्रक्चर सेम राहतं. बघूयात आपण. HTML बॉडी लेस दॅन क्वेश्चन मार्क PHP $INP इज इक्वल टू $_post INP. म्हणजे टेक्स्ट बॉक्स मध्ये जी व्हॅल्यू आपण टाकणार ती आपण कुठल्या व्हेरिएबल मध्ये घेणार? $INP. त्यानंतर $DB इज इक्वल टू PG_connect. मग अशी आपण बघितलं PG_connect फंक्शनने आपण काय करतोय? डेटाबेसला कनेक्शन ओपन करतोय. सो आपण तेच फंक्शन इथे ऍज इट इज वापरलेलं आहे. होस्ट, लोकल होस्ट, पोर्ट 5432, DB नेम TY, युजर पोस्टग्रेस, पासवर्ड रूट, और डाय अनेबल टू कनेक्ट. म्हणजे ट्रू झालं तर DB रिसोर्स मिळेल आणि फॉल्स झालं तर मेसेज काय डिस्प्ले होईल? अनेबल टू कनेक्ट. त्यानंतर आपण क्वेरी करून घेतली. क्वेरी आपण कुठल्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर केली? $SQL. सो जी इथे मी क्वेरी तुम्हाला एक्सप्लेन केली, ही क्वेरी आपण काय करणार? ऍज इट इज घेणार आणि चेंज कुठे करणार? आपण फक्त इनपुटला, म्हणजे बारामती सिटी हॉस्पिटलच्या इथं आपण काय टाकणार? $INP. इथे बघा मी तीच क्वेरी इथे घेतलेली आहे. ठीक आहे.
सेम क्वेरी आपण घेतली, फक्त चेंज कुठं झाला, हार्ड कोडेड व्हॅल्यूच्या तिथं आपण फक्त युजर कडून घेतलेली व्हॅल्यू टाकली. हॉस्ट नेम इज इक्वल टू $INP, सिंगल कोट मध्ये $INP सेमिकोलन. हॉस्ट नेम इज इक्वल टू सिंगल कोट मध्ये $INP. ठीक आहे. सो एको हॉस्पिटल नेम $INP. सो $INP मध्ये काय जे आपण टाकणार इनपुट ते कुठल्या ह्याच्यात असेल, $INP मध्ये. त्यानंतर बघाचा स्ट्रक्चर जसं मी सांगितलं. आता बघा इथे सिलेक्ट मध्ये आपण काय काय घेतोय, डॉक्टर नंबर 1, डॉक्टर नेम 2, ऍड्रेस 3, सिटी 4 आणि एरिया 5. म्हणजे आपल्याला 5 कॉलम्स लागणार आहेत. आपले 5 टेबल हेडिंग्स असतील, आपले 5 कॉलम्स असतील. सेम टेबल मध्ये आपण बघा काय घेतलेलं आहे, डॉक्टर नंबर, डॉक्टर नेम, ऍड्रेस, सिटी आणि एरिया. जे सिलेक्ट टॅग मधले 5 आहेत ते आपण 5ही हेडिंग म्हणून घेतलेले आहेत. त्यानंतर पुन्हा आपण काय करणार आहे, आता आपल्याला ही क्वेरी काय करायची आहे, एक्झिक्यूट करायची आहे. म्हणून आपण काय केलेलं आहे, PG_query हे फंक्शन घेतलेलं आहे. PG_query $DB, $SQL. सो $DB म्हणजे काय, आपला रिसोर्स. रिसोर्स मध्ये काय आहे आपलं, आपण कलेक्शन ओपन केलेलं आहे ते कुठल्या व्हेरिएबल मध्ये आहे, $DB. आणि आपली जी काही SQL ची स्ट्रिंग आहे ती कुठल्या ह्याच्यामध्ये आहे, $SQL या व्हेरिएबल मध्ये. सो PG_query फंक्शन काय करणार आहे, तर ही जी काही क्वेरी आपण दिलेली आहे ती काय केली जाईल, एक्झिक्यूट केली जाईल. आणि त्याचा जो काही रिझल्ट आहे तो आपण कुठल्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर केला, $result. $result मध्ये काय असेल तुमचं, ऍक्च्युअल रिझल्ट. आता याच्यामध्ये मगाशी आपल्याला एकच आउटपुट रिटर्न होत होतं, मॅक्स सॅलरी, मीन सॅलरी आणि सम ऑफ सॅलरी. पण इथे जर आपण ऑब्झर्व केलं तर नंबर ऑफ रेकॉर्ड्स तुमचे काय असतील, म्हणून आपल्याला इथे काय करायचं आहे, व्हाईल लूप यूज करायचा आहे. म्हणजे जोपर्यंत तुमच्या $result मध्ये रेकॉर्ड्स आहेत तोपर्यंत आपल्याला डेटा काय करायचा आहे, डिस्प्ले करायचा आहे. सो आपण इथे काय घेतलं बघा, व्हाईल $data इज इक्वल टू PG_fetch_row $result. मग अशी आपण काय घेतलेलं, आपण फक्त एवढं स्टेटमेंट घेतलेलं, $data इज इक्वल टू PG_fetch_row. पण आता आपल्याकडे काय आहे, एकापेक्षा जास्त रेकॉर्ड्स आपल्या रिझल्ट मध्ये आहेत. सो आपण व्हाईल लूप घेतलेला आहे. जोपर्यंत आपल्याकडे रेकॉर्ड्स आहेत तोपर्यंत आपण ते काय करणार आहोत, डिस्प्ले करणार आहोत. व्हाईल लूप मध्ये आपण जसं मगाशी मी सांगितलं की टेबल डेटा मध्ये आपण काय घेतलं, $data of 0 म्हणजे 0th इंडेक्सची व्हॅल्यू तिथे प्रिंट होईल. नंतर $data of 1, $data of 2 टिल $data of 4 म्हणजे त्या अरेतल्या 4ही व्हॅल्यूज आपल्या काय होतील, डिस्प्ले होतील. मग अशी पण मी सांगितलं की PG_query मधून आपल्याला काय मिळणार आहे, इन्युमरेटेड अरे मिळणार आहे. आणि त्या अरेच्या व्हॅल्यूज आपण इथे व्हाईल लूप काय करतोय, प्रिंट करतोय. त्यानंतर इथे आपण काय केलेलं आहे बघा, आपला टेबल क्लोज केलेला आहे. PG_free_result $result. सो आपला जो काही रिझल्ट आहे तो आपण काय केलेला आहे, मेमरी डिअलोकेट केलेली आहे. PG_close $DB. जे कनेक्शन आपण ओपन केलेलं होतं, $DB हा आपला रिसोर्स आहे, तो जो आपण ओपन केलेला होता तो आपण ह्या ठिकाणी काय केलेला आहे, क्लोज केलेला आहे. तो कोड मगाचा सेम होता, फक्त आपण सगळे चेंजेस कुठे केले, व्हाईल लूप वाढवलं. त्याच्यानंतर काय केलेलं आहे आपण या ठिकाणी, SQL क्वेरी चेंज झाली. बाकी कोड सेम आहे, SQL क्वेरी चेंज झाली, हेडिंग्स चेंज झाले आणि खालचा डेटा चेंज झालेला आहे. हा जर प्रोग्राम आपण रन केला इथे तर बघा, बारामती सिटी हॉस्पिटल टाकलं मी, डिस्प्ले आलं. 3 नंबरचा रेकॉर्ड मिस्टर गोरे, भिगवण रोड, बारामती नियर अजिंक्य बाजार. 1 मिस्टर काले, SP रोड, पुणे नियर स्वारगेट. इथे जे आउटपुट होतं सेम तेच आउटपुट इथे तुम्हाला डिस्प्ले होईल. ठीक आहे, क्वेरीचं फक्त कुठल्या फॉर्मॅट मध्ये आपण केलेलं आहे हे सगळं, आपण टेबल फॉर्मॅट मध्ये ह्या ठिकाणी सगळं केलेलं आहे. ठीक आहे, हा प्रोग्राम समजलाय सगळ्यांना? प्रोग्राम सेमच आहे, फक्त क्वेरी बदलली आहे. जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं, नीट पुन्हा बघा, पुन्हा वाचा, फक्त क्वेरी चेंज झालेली आहे. ओके,
व्हेरी गुड. सो राहिलेले 2 प्रोग्राम आपण फ्रायडेच्या सेशनला बघणार आहोत.